नमस्कार, मी वंदना उबाळी तुम्हा सर्वांचं स्वागत करते वंदनाच लाईफस्टाईल या चॅनलमध्ये। तर आज आपण अशी एक खूप सुंदर अशी कविता बघणार आहोत। मूल जेव्हा जन्माला येतं, जेव्हा बाल्यावस्थेत असतं, तेव्हा ते सर्वात जास्त आईच्या जवळ असतं, म्हणून आईचे संस्कार हे मुलावर जास्त पडतात। मग एका आईने आपल्या मुलावर कसे संस्कार केले पाहिजे की जे त्याला जीवनामध्ये योग्य पद्धतीने पुढे नेतील, हेच विचार माझ्या कवितेत मांडलेले आहेत। तर कवितेचं नाव आहे बाळकडू। नीट लक्ष देऊन ऐका आणि शेवटपर्यंत ऐका। कविता अगदी समर्पक आणि खूप चांगली आहे। माझ्या कविता समाजाला उद्देशून असतात, स्त्रियांच्या अवहेलना त्यात मांडलेल्या असतात किंवा समाजाचं रूप त्याच्यामध्ये असतं। मग ते कोणावर अन्याय होत असेल किंवा मग निसर्ग वर्णन असतं, तर अशा माझ्या कविता आहेत। तर तुम्हीसुद्धा मला सांगायला पाहिजे की माझ्या कविता तुम्हाला कसं वाटतात, कमेंटमध्ये नक्की सांगायला पाहिजे। जवळपास एखादी कविता तयार करण्यास कमीत कमी 5 ते 6 तास लागतात, कधीकधी पूर्ण दिवसही लागतो। खूप मेहनत असते कविता तयार करण्याच्या पाठीमागे। आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत जा कविता जर आवडली तर। आणि कवितेचा संदर्भ अगदी सोपा असतो, कवितेचे विषय आणि कवितेची वाक्यरचना, कवितेतील शब्द अगदी साध्या सोप्या भाषेत मांडण्याचा मी प्रयत्न करत असते, जेणेकरून सर्वच लोकांना, सर्वच रसिकांना माझी कविता समजून त्याचा अर्थ कळावा, ह्याच उद्देशानं माझ्या कविता मी तयार करत असते। तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगत जा की माझ्या कविता कशा वाटतात। वंशाचा दिवा वाढवताना, वंशाचा दिवा वाढवताना समतेचे तेल ओत त्यात। वंशाचा दिवा वाढवताना समतेचे तेल ओत त्यात। दया क्षमा स्वाभिमान, दया क्षमा स्वाभिमान शिकव त्याला। जीवन कसं जगावं याचे धडे नक्कीच देशील, जीवन कसं जगावं याचे धडे नक्कीच देशील। माणूस आणि जनावर, माणूस आणि जनावर यातला फरकही सांग, माणूस आणि जनावर यातला फरकही सांग। उद्याचे भविष्य घडविणारे हात, उद्याचे भविष्य घडविणारे हात स्वच्छ आणि मजबूत हवे। उद्याचे भविष्य घडवणारे हात स्वच्छ आणि मजबूत हवे। हे मनावर बिंबव त्याच्या, हे मनावर बिंबव त्याच्या। रस्त्याने चालणारी प्रत्येक स्त्री, रस्त्याने चालणारी प्रत्येक स्त्री आई बहीणच असते, आई बहीणच असते। हे अंजन घाल त्याच्या डोळ्यात, हे अंजन घाल त्याच्या डोळ्यात। तू आई आहेस हे सत्य आहे, तू आई आहेस हे सत्य आहे, पण तू त्याचा पहिला गुरु आहेस, पण तू त्याचा पहिला गुरु आहेस। हे मनाला निक्षून सांग, हे मनाला निक्षून सांग। प्रत्येक आईने वंशाला वाढवताना, प्रत्येक आईने वंशाला वाढवताना असे बाळकडू दिलेच पाहिजे, असे बाळकडू दिलेच पाहिजे। तर अशी ही कविता होती। एका मुलाला घडवताना आईने कशा प्रकारे त्याच्यावर संस्कार केले पाहिजे, जेणेकरून उद्याची पिढी, भावी पिढी, भारताचं भविष्य, एक उज्ज्वल भविष्य उदयाला आलं पाहिजे, हेच विचार या कवितेतून मांडले आहेत। चला तर चॅनलला पटकन सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा कविता कशी वाटली। भेटूया पुढच्या भागात, तोपर्यंत